गुड मॉर्निंग. गेल्या लेक्चरला आपण माल्थसचा अतिउत्पादनाचा सिद्धांत पाहिला होता किंवा भांडवल संचयाचा सिद्धांत आपण अभ्यासला होता. तेजी आणि मंदी कशी येते याचा विचार त्याने त्या ठिकाणी मांडला होता. आता यानंतर आपला दुसरा आर्थिक विचार माल्थसचा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत. आता हा माल्थसने लोकसंख्येचा सिद्धांत का मांडला हे थोडंसं आपल्याला पाहावं लागेल. 18व्या शतकात माल्थसने लोकसंख्येचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो. 18व्या शतकात इंग्लंड हा शेतीप्रधान देश होता, परंतु शेतीत घटत्या उत्पादनाचा सिद्धांत प्रत्ययास येत होता. याच काळात लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत होती. म्हणजे अन्नधान्याची कमतरता आणि लोकसंख्येत वाढ यामुळे भाववाढ निर्माण झाली होती. म्हणजे अन्नधान्याच्या किमती या वाढल्या होत्या. तेव्हा काही लोक उपाशीपोटी, काही अर्धपोटी राहत. यातूनच दुःख, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, मारामाऱ्या यासारख्या सामाजिक समस्या निर्माण होत होत्या. मग यास कारणीभूत कोण आहे? तर त्या काळात गॉडविनने एक मत मांडलं होतं की ज्यावेळी श्रीमंत आणि गरीब यांच्यात संघर्ष निर्माण होतो त्यावेळी राज्यसंस्था ही फक्त श्रीमंतांचीच बाजू घेते. म्हणून राज्यसंस्था नष्ट केली पाहिजे. जर राज्यसंस्था नष्ट केली तर आपण नरकातही स्वर्ग निर्माण करू, असं मत या गॉडविननं मांडलं होतं. परंतु माल्थसने याच्या विरुद्ध विचार मांडला. माल्थस म्हणतात, फ्रेंचमध्ये राजक्रांती घडून आली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या 3 तत्वांवरती आधारित समाजरचना निर्माण झाली होती. तरीही त्या ठिकाणी दुःख, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, मारामारी यासारख्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या होत्या. मग यास कारणीभूत कोण आहे ते कारण निश्चित करण्यासाठी माल्थसने लोकसंख्येचा सिद्धांत मांडला. माल्थसने हा आपला सिद्धांत 5 टप्प्यामध्ये मांडलेला आहे. पहिल्या टप्प्यात लोकसंख्या कशी वाढते, दुसऱ्या टप्प्यात अन्नधान्यात कशी वाढ घडून येते, तिसऱ्या टप्प्यात 25 वर्षात लोकसंख्येतील वाढ अन्नधान्याच्या वाढीच्या दुप्पट होते, चौथ्या टप्प्यात लोकसंख्येवरती नियंत्रण कसं ठेवता येईल, त्यातला पहिला उपाय सुचवला त्यानं प्रतिबंधक उपाय, आणि 5व्या टप्प्यात त्यानं नैसर्गिक उपाय सुचवलेला आहे. म्हणजे ह्या ज्या सामाजिक समस्या निर्माण होत आहेत यास कारणीभूत फक्त लोकसंख्या आहे, हे सांगण्याचं कार्य माल्थसने केलेलं दिसून येतं. आता त्याचा सिद्धांत आपण पाहू. पहिल्या टप्प्यात तो म्हणतो, स्त्री आणि पुरुषमध्ये असणारं जबरदस्त नैसर्गिक आकर्षण, या आकर्षणातून सतत एकसारखी लोकसंख्या वाढत जाते. ती लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते. आता भूमिती श्रेणी म्हणजे कोणती? तर एकास 2, एकाच्या दुप्पट 2 होईल, 2च्या दुप्पट 4 आणि 4च्या दुप्पट 8 होईल. म्हणजे लोकसंख्या ही दुप्पट होत जाईल. म्हणून भूमिती श्रेणी एकास 2, 2आस 4, 4आस 8, 8आस 16, 16आस 32, 32आस 64 या प्रमाणात लोकसंख्या वाढत जाईल. तर दुसऱ्या टप्प्याचा त्याने विचार केला आहे. अन्नधान्यातील वाढ ही गणिती श्रेणीने वाढते. म्हणजे एकास 2, 2आस 3, 3आस 4, 4आस 5, 5आस 6, 6आस 7. म्हणजे लोकसंख्येतील वाढ भूमिती श्रेणीने होते, तर अन्नधान्यातील वाढ ही गणिती श्रेणीने होते. त्यामुळे साहजिकच लोकसंख्येतील वाढ ही अन्नधान्याच्या वाढीपेक्षा जास्त आहे. परंतु 25 वर्षानंतर मात्र लोकसंख्येतील वाढ ही अन्नधान्याच्या दुप्पट होते, असं तिसऱ्या टप्प्यात त्यानं सांगितलं. तर तिसऱ्या टप्प्याचा थोडासा आपण विचार करू. लोकसंख्येतील वाढ एकास 2, 2आस 4, 4आस 8. आता एकाला मी 100 मानलं, 100 लोकसंख्या आहे, तर एकास 2 म्हणजे 100ची 200 होईल, 2आस 4 म्हणजे 200ची 400 होईल, 4आस 8 म्हणजे 400ची 800 होईल. आता अन्नधान्यातली वाढ विचारात घ्यायची आहे आपण. एकास 2 म्हणजे 100ची 200 झाली, 2आस 3 म्हणजे 200ची 300 झाली, आणि 3आस 4 म्हणजे 300ची 400 होते. आता 25 वर्षात लोकसंख्येतील वाढ ही अन्नधान्याच्या दुप्पट असेल. तर चौथी जी स्टेज आहे
म्हणजे एकास 2, दोनास 3, तीनास 4 अन्नधान्यातली तर 400 आहे. 400 दुप्पट लोकसंख्या मात्र 800 झालेली आहे. म्हणजे अन्नधान्यातील वाढीपेक्षा लोकसंख्येतील वाढ ही दुप्पट होते. 25 वर्षाच्या कालखंडात दुप्पट होते असं मत या माल्थसनी मांडलेलं दिसून येतं. त्यामुळे साहजिकच लोकसंख्या जास्त, अन्नधान्याचा पुरवठा कमी, त्यामुळे किंमत वाढ घडून येईल, भाववाढ घडून येईल. काही लोकांना अन्नधान्याची खरेदी करता येणार नाही. त्यामुळे काही लोक उपाशी असतील, पाऊपोटी असतील, अर्धपोटी असतील. यातूनच दुःख, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता अशा सामाजिक समस्या निर्माण होतील. हा जो त्याचा सिद्धांत आहे थोडासा आपण ग्राफच्या माध्यमातून बघू. आता इकडे चौकोनामध्ये मी लोकसंख्येतील वाढ आहे आणि अन्नधान्यातील वाढ ठेवलेली आहे टेबलमध्ये. छोटा टेबल आहे. लोकसंख्येतील वाढ आणि अन्नधान्यातील वाढ. तर या ठिकाणी OX आणि OY अक्ष. आता OX अक्षावरती अन्नधान्याची वाढ मोजलेली आहे आणि OY अक्षावरती लोकसंख्येतील वाढ मोजलेली आहे. आता दोन आपल्याला कर्व दिसतात, वक्र दिसतात. जो लाल कलरचा आहे लोकसंख्येतील वाढला जो कलर आहे तोच कलर त्या कर्वला आहे. लोकसंख्येतील वाढ, पॉप्युलेशन, लाल कलरचा आहे. आणि दुसरा जो आहे तो निळ्या कलरचा आहे, तो अन्नधान्यातील वाढ आहे. अन्नधान्यातील वाढला जो कलर दिला आहे तोच कलर त्या कर्वला आहे. त्या दोन्ही कर्वचा विचार करायचा आहे. पहिला अन्नधान्यातील वाढ घेऊया आपण. अन्नधान्यातील वाढ 1 आहे. वरती आपण बघितलं तर लोकसंख्येतील वाढ पण 1च आहे. मग एकास 1 पहिला पॉईंट मिळतो आपल्याला, एकास 1. तर दुसऱ्या पॉईंटचा विचार करायचा आहे. अन्नधान्यातील वाढ 2 आहे, लोकसंख्येतली वाढ वरती पण 2च आहे. म्हणजे 2 2. अन्नधान्यातील वाढ 1, लोकसंख्येतील वाढ 2, 2 2. तर तिसरा टप्पा आपण घेतला. अन्नधान्यातील वाढ 3 आहे परंतु लोकसंख्येतील वाढ 4 आहे. मध्ये थोडासा गॅप राहतोय, तो म्हणजे 1चा आहे. 1चा गॅप आहे. म्हणजेच या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे पण अन्नधान्य त्या प्रमाणात वाढलेलं नाही. म्हणजे तुटवडा निर्माण झाला आहे. तो गॅप निर्माण झाला त्याला तुटवडा. म्हणजे अन्नधान्य मर्यादित आहे पण लोकसंख्येची वाढ जास्त आहे. आता पुढचा स्टेज घ्यायचा आहे. अन्नधान्यातील वाढ 4 आहे आणि लोकसंख्येतील वाढ 8 आहे. मग आता 4 आणि 8 याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे. त्यामुळे साहजिकच त्या म्हणू शकतो आपण लोकसंख्या वाढायला लागली आहे पण अन्नधान्य त्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे काय होईल, हा जो 2 रेषेंच्या मधला गॅप आहे तो गॅप म्हणजेच अन्नधान्याची कमतरता आहे. आणि जेवढी अन्नधान्याची कमतरता असेल तेवढ्या प्रमाणात अन्नधान्याच्या किमती वाढतील, भाववाढ होईल. काही लोकांना अन्नधान्य खरेदी करता येणार नाही त्यामुळे ते उपाशी राहतील किंवा अर्धपोटी राहतील किंवा पावपोटी राहतील. यातूनच दुःख, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता निर्माण होईल. असा सिद्धांत माल्थसनी मांडलेला दिसून येतो. आता रेड कलरचा आहे तो पॉप्युलेशन कर्व आहे. त्याला माल्थसचा कर्व किंवा माल्थसचा लोकसंख्येचा वक्र असं म्हटलं जातं. तो डावीकडून उजवीकडे वरती जाणार आहे म्हणून त्याला एक्सपोनियल ग्रोथ रेट असं म्हटलं जातं. दुसरा जो ब्ल्यू कलरचा वक्र आहे तो म्हणजे अन्नधान्यातील वाढ दर्शवतो. त्याला एक्सपोनियल ग्रोथ रेट पॉप्युलेशन आहे. आणि जो ब्ल्यू आहे तो आहे लिनियर ग्रोथ रेट म्हणजे सरळ रेषीय वाढ त्याला म्हणलं जातं. आता ह्या दोन्ही वक्रांचा जर विचार केला तर दोन्ही वक्र डावीकडून उजवीकडे वरती जात आहेत. पण जो लोकसंख्येचा वक्र आहे तो अन्नधान्याच्या वक्रापेक्षा जास्त गतीने वाढत आहे. आणि जो मधला जो गॅप आहे तो म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा आहे. आणि हा अन्नधान्याचा तुटवडाच अर्थव्यवस्थेत भाववाढ निर्माण करतोय आणि दुःख, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, मारामाऱ्या अशा सामाजिक समस्या निर्माण करतोय असं मत या माल्थसनी सांगितलेलं दिसून येतं. आता हे लोकसंख्या
जे सामाजिक प्रश्न निर्माण करीत आहे त्याच्यावरती माल्थसनी उपाय सुचवले. पहिला उपाय त्यानं सुचवला, जर लोकसंख्या अशी सतत वाढत राहिली तर तिच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, म्हणून त्यानं प्रतिबंधक उपाय सुचवले. एक, लोकांनी उशिरा लग्न करावीत किंवा ब्रह्मचर्याचं पालन करावं किंवा उशिरा अपत्य जन्मास घालावं, असे उपाय त्याने सुचवले. पण या उपायाने लोकसंख्या कमी झाली नाही, नियंत्रणात आली नाही, तर निसर्ग आपोआपच लोकसंख्या नियंत्रित ठेवेल यासाठी त्यानं नैसर्गिक उपाय सुचवले. त्यामध्ये एक, अन्नधान्याच्या वाढीपेक्षा लोकसंख्या जर वाढत असेल तर लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्ग पूर, महापूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी, वादळ, महामारी अशा प्रकारचे नैसर्गिक संकट निर्माण करेल आणि लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवेल. या दोन्ही उपायांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं तर साहजिकच आपण अन्नधान्य आणि लोकसंख्या याच्यामध्ये संतुलन साधू आणि ज्या सामाजिक समस्या निर्माण होत आहेत त्यावरती नियंत्रण ठेवू, असं मत या माल्थसनी मांडलेलं दिसून येतं. छोटासा सिद्धांत त्याचा होता, आपण अभ्यासला. आता पुढच्या लेक्चरला आपण पुढचा अर्थतज्ञ अभ्यासणार आहोत. आता पण आपण 3 अर्थतज्ञ अभ्यासले. एक म्हणजे ॲडम स्मिथ, दुसरा रिकार्डो आणि तिसरा माल्थस. हे तिघेही संपलेत. याच्यावरती एखादी टेस्ट होईल. आता तिघे हे महत्त्वाचे अर्थतज्ञ आहेत. या तिघांचाही थोडासा अभ्यास करून ठेवा. पुस्तक लायब्ररीमध्ये मिळालं तर घ्या. पण हे जरा जुने विचार आहेत, एकदा वाचलं तर समजत नाहीत, त्यांना सारखं वाचावं लागतं, त्यांची सारखी उजळणी करावी लागते. जर उजळणी केली तरच ते जरा डोक्यात बसतात. तर थोडंसं एकतर हे व्हिडिओ रिपीट बघा आणि थोडंसं त्यातून काय नोट्स काढता आल्या तर काढा, म्हणजे पुढच्या टेस्टला तुम्हाला त्याच्यावरती उत्तरं देता येतील. ओके.